नमस्कार, मी शैलजा जोगल. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जालना जिल्ह्यातल्या चिंचोली गावचे नारायण चव्हाण यांनी केळीचं पीक घेतलंय. रिलायन्स फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर त्यांनी 1.25 एकरात केळीचा मळा फुलवलाय. सध्या त्यांच्याकडे 1.25 एकरात केळीचं पीक आहे. यापासून त्यांना अंदाजे 4 लाखांचं उत्पन्न आणि 2 ते 3 लाखांचा नफा मिळेल अशी अपेक्षा आहे. नारायण चव्हाण यांच्या केळी पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण जालना जिल्ह्यात जाणार आहोत. परतूर तालुक्याच्या चिंचोली भागात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती केली जाते. गेल्या 2 वर्षांपासून इथल्या शेतकऱ्यांनी दुष्काळाची दाहकता अनुभवली आहे. यंदा मात्र बऱ्यापैकी पाणी असल्यानं शेतकऱ्यांनी बागायती पिकं घ्यायला सुरुवात केली आहे. चिंचोली गावचे नारायण चव्हाण हे देखील यापैकीच एक. चव्हाण यांनी गेल्या वर्षी माती परीक्षण करून 1.25 एकरात केळी लागवड केली आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीनं शेती करीत होतो. आमच्याकडं एकूण 22 एकर जमीन आहे आणि मी शासकीय कार्यालयात काम करतो आणि तिकडचं उत्पन्न सगळं शेतीमध्ये टाकीत होतो. परंतु सगळं उत्पन्न टाकूनही हाती काही लागत नव्हतं. नंतर रिलायन्स फाउंडेशननं आमच्या गावामध्ये कार्यक्रम घेतला आणि त्यांनी माती परीक्षण करून आम्हाला पुढचं मार्गदर्शन केलं. माती परीक्षणानंतर आम्ही केळी लागवड केली आणि केळी लागवड करून जुने पारंपरिक पद्धतीच्या शेती करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन आम्ही केळी उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. 2015-16 साली त्यांनी केळीची लागवड केली. 5 फूट बाय 5 फुटांवर त्यांनी केळी लागवड केली आहे. रासायनिक खतं तसंच पाण्याचं नियोजन त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं केलंय. 2015-16 मध्ये केळी लागवड केली होती. त्यामध्ये सर्वसाधारण आम्हाला 3.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळालं आणि जवळजवळ 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च आला आम्हाला. 2015-16 मध्ये जे आम्ही लागवड केली होती त्यामध्ये केळी 75% काढण्यात आलेलं आहे आणि आता 25% आमच्याकडे काढण्यावर शिल्लक आहे आणि आता ते आम्ही विक्री करीत आहोत. पाणी देण्यासाठी, खत देण्यासाठी त्यांनी ड्रिपचा अंगीकार केलाय. ड्रिपमुळे पाण्याची बचत होते, शिवाय खत आणि पाणी योग्यरित्या दिलं जात आहे. आता माझा जो नवीन प्लॉट लावलेला आहे त्याचं क्षेत्र 1.25 एकर आहे. 5 बाय 5 वर लागवड करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ड्रिपर सुद्धा केळीला व्यवस्थापन केलेलं आहे ड्रिपर आथरून आणि हेंचुरीच्या सहाय्याने आम्ही खताचं व्यवस्थापन केळीला याच्या ड्रिपर मार्फतच हे करतो. गेल्या वर्षी देखील चव्हाण यांनी योग्य नियोजन करत केळीपासून 3 लाखांची नफा कमाई केली होती. यंदा त्यांनी केळी लागवडीपूर्वी 15 हेक्टर शेणखत टाकलं. त्यानंतर टिश्यू कल्चर वाणाची लागवड केली आहे. तिथं आम्ही हे केल्याच्या नंतर लागवडीपूर्वी तिथं गावरान खताचं 15 ट्रॅक्टर टाकले होते आणि त्यानंतर पाळे वगैरे घालून तिथं 5 बाय 5 वर लागवड केली आणि लागवडीच्या नंतर लॅटर आथरून ठिबकच्या साहाय्याने आम्ही पाणी व्यवस्थापन करतो. केळीची लागवड आम्ही 20 जूनला केलेली होती आणि आज जवळजवळ 4 ते 5 महिने होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर आज आम्ही ठिबकच्याच साहाय्यानं खताचं व्यवस्थापन करतो. यंदा चव्हाण यांना केळी पिकासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आलाय. तर सगळा खर्च वगळता त्यांना 1.25 लाखात सध्याच्या बाजारभावानुसार किमान 3 लाख रुपयांचा नफा मिळणं अपेक्षित आहे. गावरान खत टाकले तर प्रति ट्रॅक्टर प्रमाणे कमीत कमी 3,000 प्रमाणे 15 ट्रॅक्टर टाकलेले आहेत आणि त्यामुळं तिथला जवळजवळ 1.5 ते 2 लाखापर्यंत आमचा आतापर्यंत खर्च झालेला आहे. त्यामध्ये गावरान खत, त्याच्यानंतर शेती मशागत, त्यानंतर नवीन ड्रिपर लॅटर टाकलेले आणि ह्या सर्व खर्च मिळून झाडा लागवडी मजूर असा मिळून कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपयाचा खर्च आतापर्यंत झालेला आहे आणि आम्हाला कमीत कमी 4 लाखापर्यंत अपेक्षित उत्पन्न आहे. माती परीक्षण केल्यानं आपली जमीन कोणत्या पिकायोग्य आहे हे कळालं.
त्याचबरोबर खत पाणी यांचं योग्य नियोजन करणं सोपं झालं. आज त्यांचे कुटुंबीय बागायती पिकांच्या नियोजनामुळे समाधानी आहेत. जमीन आमची पहिली पडीत राहत होती. आता या केळीच्या पिकापासून आम्हाला चांगला फायदा भेटला. उत्पन्न चांगलं निघायला लागले केळीच्या पिकापासून. पहिल्यापासून पहिले केळीचं उत्पन्न नव्हतं आमच्याकडे. आता या केळीपासून आम्हाला चांगला फायदा भेटला. वडील याच्यामध्ये सर्व्हिसला असल्यामुळे आम्हाला त्याचं मार्गदर्शन असतंय. पण त्याच्यामुळं आम्ही केळी लागवड केलेली आहे आणि केळी लागवडी केल्यामुळं आम्हाला आर्थिक परिस्थिती जरा बरी वाटते, म्हणजे बरी आहे झाली. मी माती परीक्षण केल्यामुळं माझं खताचं व्यवस्थापन चांगलं करण्यात आलं व मला योग्य खतं देण्यात आली. त्यामुळे मी केळी लावली व माझी सुद्धा केळी चांगली आहे. रिलायन्स फाउंडेशननं मदत आणि मार्गदर्शन केल्यामुळे चव्हाण यांना केळीचा मळा फुलवण्यास मदत झाली आहे. त्यांचं उत्पन्न वाढलंय. त्याचबरोबर अनेक गोष्टींचा फायदाही झालाय. बरेचशा शेतकऱ्यांचे माती परीक्षणासाठी नमुने आम्ही गोळा केले. त्यामध्ये चव्हाण या शेतकऱ्याचा समावेश होता. त्यांनी आमच्याद्वारे माती परीक्षण केलं आणि त्या माती परीक्षणच्या रिपोर्टच्या आधारानुसारच केळी लागवड केली. आणि त्या रिपोर्टच्या आधारावर केळी लागवड केल्यामुळे त्यांनी त्या रिपोर्टमध्ये जे काही खत व्यवस्थापन सांगितलं होतं त्यांच्या शेतीमध्ये जे काही कंटेंट आणि त्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी त्या केळीला खत व्यवस्थापन केलं. आणि तशा प्रकारे खत व्यवस्थापन केल्यामुळं त्यांची केळी एकदम चांगल्या प्रकारे जोपासल्या गेली. आणि ही केळी जोपासल्या गेल्यामुळं त्यांना होणारे अपेक्षित उत्पादन आहे तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा हे खूप प्रमाणात त्यांना झालं. यासाठी त्यांनी वेळोवेळी रिलायन्स फाउंडेशनचं मार्गदर्शन घेतलं. आमच्या टोल फ्री क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला आणि त्या तज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज त्यांचं उत्पन्न चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि इतरही शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन तशा प्रकारचा माती परीक्षणच्या आधारावर त्यांनी वेगवेगळे पिकं घेण्याचा प्रयत्न केलेले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत ओळखून पिकाची लागवड केल्यास रासायनिक निविष्ठांवरील भरमसाठ खर्च टाळता येतो. तसंच आपल्या सुपीक जमिनीचं वाळवंट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून पिकाची लागवड करावी हा संदेश नारायण चव्हाण यांनी दिला. राजेश काटकर, साम टीव्ही, जालना.